अल्जेरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडील भागात असलेला मोठा देश आहे. भूमध्य समुद्राच्या काठी असलेला हा देश आकारमानानुसार आफ्रिकेतील दुसरा आणि जगातील 10व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. अल्जियर्स ही अल्जेरियाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. या देशाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेला लिबिया, पश्चिमेला मोरोक्को आणि सहारा आहे. अल्जेरिया हा बहुसंस्कृती देश आहे. इथे अरब, बर्बर आणि इतर संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळतो. अरबी हे येथील प्रमुख भाषा असून बर्बर भाषा ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे. अल्जेरियाचा इतिहास खूप श्रीमंत आहे. रोमन साम्राज्याचा भाग राहिल्यानंतर 7व्या शतकात मुस्लिमांनी येथे अधिपत्य मिळवले. 19व्या शतकात फ्रान्सने यावर वसाहत केली आणि 1962 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. अल्जेरिया हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅस उत्पादक देशांपैकी एक आहे. तेल आणि खनिजांचा साठाही येथे मोठा आहे. शेती आणि पर्यटन हेही येथील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. अल्जेरियामध्ये जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आहे. किस्मा हट हे प्राचीन शहर देखील अल्जेरियामध्येच आहे. अल्जेरियामध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे, वाळवंट आणि पर्वतरांगा आहेत. याशिवाय येथील लोकही खूप आतिथ्यशील आहेत. अल्जेरिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठ्या देशांपैकी एक देश आहे, जिथे तुम्हाला जंगल, वाळवंट, पर्वत आणि समुद्र किनारे दिसतील. सहारा वाळवंट हे अल्जेरियामध्ये जवळपास 80% पर्यंत पसरलेले आहे. अल्जेरियाची संस्कृती अरबी, बर्बर आणि फ्रेंच संस्कृतीचे मिश्रण आहे. इथे सुंदर हस्तकला, स्वादिष्ट अन्न आणि समृद्ध संगीत परंपरा आहे. अल्जेरियाचा इतिहास दीर्घ आहे. रोमन, अरब, ऑटोमन आणि फ्रेंच यांचे राज्य येथे झाले होते. 1962 मध्ये अल्जेरिया स्वतंत्र झाला. अल्जेरियामध्ये तुम्ही वाळवंट सफारी, ट्रेकिंग, ड्रायव्हिंग, हॉट एअर बलूनिंग ह्या ऍक्टिव्हिटीज करू शकता. आता भारतातून अल्जेरियाला जाण्यासाठी विजा आवश्यक आहे. हा विजा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा अल्जेरियन दूतावासाद्वारे हा अर्ज केला जाऊ शकतो. मुंबई टू अल्जेरियसला थेट फ्लाईट नाही. तुम्ही दुबई किंवा दोहा येथे कनेक्टिंग फ्लाईट घेऊ शकता. प्रवासाला सुमारे 12 ते 15 तास लागू शकतात. येथील स्थानिक चलन अल्जेरियन दिनार आहे. भारतातून उपलब्ध नाही झाले तर तुम्ही USD किंवा युरो घेऊन जाऊ शकता आणि तेथे स्थानिक बँकेत एक्सचेंज करू शकता. येथे अधिकृत भाषा अरबी आहे. काही ठिकाणी फ्रेंच बोलली जाते, पण इंग्रजी कमी प्रमाणात बोलली जाते. अल्जेरियामध्ये राहण्यासाठी तुम्हाला हॉटेलपासून लक्झरी रिसॉर्ट्स पर्यंत विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय तुम्ही एअरबीएनबी किंवा स्थानिक गेस्ट हाऊस हे देखील पर्याय निवडू शकता. अल्जेरियन फूड हे भूमध्य समुद्री आणि अरबी पाककृतींचे मिश्रण आहे. रजानी मांस, भाज्या आणि फळांचे मिश्रण असलेली एक पारंपरिक डिश आहे. कुसकुस गव्हाच्या रव्यापासून तयार केलेले शेवळीची डिश आहे. चोरबा हरभरा आणि इतर भाज्यांपासून बनवलेला एक सूप आहे. आणि पाक पेला ही फळांपासून बनवलेली मिठाई हे येथील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. शिवाय शाकाहारी पर्याय देखील उपलब्ध आहेत, परंतु ते लिमिटेड असू शकतात. काही महत्त्वाच्या गोष्टी: स्थानिकांचा आदर करा आणि त्यांच्या संस्कृतीचे पालन करा. उन्हाळ्यात खूप उष्ण होऊ शकते, म्हणून हलके किंवा झाकणारे कपडे घाला. काही क्षेत्रांमध्ये महिलांना स्कार्फ घालणे आवश्यक आहे. खरेदी करताना तुम्ही बार्गेनिंग करू शकता. क्रेडिट कार्ड सर्वत्र स्वीकारले जात नाही, म्हणून रोख रक्कम बरोबर ठेवा. आता अल्जेरिया टूर प्लॅन करताना फ्लाईट्स, विजा, स्टेईंग, फूड, ट्रान्सपोर्टेशन, अदर एंट्री फीज एक्सेट्रा ह्या सगळ्याचा खर्च तुम्हाला अंदाजे 1 लाखापर्यंत होऊ शकतो. तर मित्रांनो, अल्जेरिया टूर प्लॅन करताना तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल अशी खात्री आहे. धन्यवाद.